आज भुसावळ या ठिकाणी ऑल इंडिया संविधान आर्मी व विविध दल संघटनांच्या वतीने भुसावळ केंद्रीय कार्यालय संविधान भवन भीमालय या ठिकाणी आज पत्रकार परिषद आयोजित करण्यामागचा उद्देश असा आहे की दिनांक 15 ऑगस्ट 2025 या रोजी दुपारी 2 वाजता दादर रेल्वे स्टेशन वरती ऑल इंडिया संविधान आर्मी आणि विविध दल संघटनांच्या वतीने राज्यव्यापी आक्रोश तिरंगा रेल रोको आंदोलन आम्ही करणार आहोत। आणि या ठिकाणी हे राज्यव्यापी आक्रोश तिरंगा रेल रोको आंदोलन करण्यामागच्या आमच्या मागण्या या प्रामुख्याने अशा आहेत की मागणी क्रमांक 1, वोट चोरी बंद करो, वोट चोरी नहीं चलेगी, संविधान बचाओ, लोकशाही बचाओ, वोट चोरी हटाओ, ईवीएम हटाओ और साथ ही साथ इस देश के अंदर बैलेट पेपर से वोटिंग कराओ, अशा पद्धतीने जे आहे या ठिकाणी ही प्रमुख मागणी घेऊन त्याचबरोबर या ठिकाणी परवीन दादा गायकवाड संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्यावरती जो हल्ला झाला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ दादर चैत्यभूमीचे नामांतर झाले पाहिजे। त्याचबरोबर रेल्वेचे खाजगीकरण बंद करा, सर्व सरकारी प्रॉपर्टीचे खाजगीकरण या ठिकाणी थांबवा आणि बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील जे जिगाव प्रकल्पग्रस्त शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना जमिनीच्या मोबदल्यात जमिनी द्या, या शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये शासनाने या ठिकाणी जे आहे त्यांची नुकसान भरपाई त्यांना दिली पाहिजे। त्याचबरोबर त्या जिगाव प्रकल्पग्रस्त नांदुरा येथील संपूर्ण शेतकऱ्यांना या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे। त्याचबरोबर या महाराष्ट्रामध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे प्रलंबित प्रश्न आहेत, शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे, कामगार विरोधी धोरण या ठिकाणी थांबलं पाहिजे, असंघटित कामगार जो संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये आहे वीज निर्मिती क्षेत्रातला याला कोराडी आणि खापरखेडाप्रमाणे या ठिकाणी तातडीने घरकुलं त्यांना संपूर्ण मिळाली पाहिजे। या प्रमुख मागण्या घेऊन 15 ऑगस्टला आम्ही या ठिकाणी हे आक्रोश तिरंगा रेल रोको आंदोलन करीत आहोत। आणि जे महाराष्ट्र बंद आम्ही करणार होतो तो महाराष्ट्र बंद या ठिकाणी मंत्रालयामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांसोबत या ठिकाणी मीटिंग होणार आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी हा महाराष्ट्र बंद या ठिकाणी आम्ही मागे घेतलेला आहे। मंत्रालयामध्ये जाऊन मुख्यमंत्री साहेबांची भेट घेऊन त्यांना आम्ही निवेदन देखील त्या ठिकाणी 15 ऑगस्ट नंतर या ठिकाणी देणार आहोत। या ठिकाणी आपण सर्वांनी आज पाहिलं असेल की राहुलजी गांधी यांना देखील या ठिकाणी आंदोलन करताना मोर्चे करताना अटक झालेली आहे। आम्हाला या ठिकाणी अनेक वेळा रेल रोको मोठमोठे मोर्चे आंदोलन करताना अटक झाली, गुन्हे दाखल झाले, तुरुंगामध्ये आम्ही गेलो, जेलमध्ये आम्ही गेलो आणि आजही आम्ही तारीख पे तारीख या ठिकाणी कोर्टामध्ये करतो आहोत। परंतु काही लोकांना समजत नाही, या ठिकाणी ते म्हणतात की हे आंदोलन जे आहे हे आंदोलन जे करतात हे आंदोलन करण्याची पद्धत या ठिकाणी त्या आंदोलनाच्या बाबतीत जे न्याय अधिकार हक्काचे शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगारांसाठी आम्ही रस्त्यावरती येतो त्या आंदोलनावरती टीका करतात। लाज वाटली पाहिजे यांना। आंदोलन हे पवित्र असतं, संविधानाने दिलेला आंदोलनाचा अधिकार हा पवित्र अधिकार आहे। राहुलजी गांधी यांना अटक झाली, ते काय आंदोलन जे आहे ते आंदोलनामागची ती भावना महत्वाची असते। अरे तुम्ही तुरुंगामध्ये जाण्यासाठी घाबरता, आम्ही तुरुंगामध्ये जाण्यासाठी घाबरत नाही रे, आम्ही या ठिकाणी केसेससाठी घाबरत नाही, आम्ही कुठल्या पद्धतीने या ठिकाणी आरपी फोर्स जीआरपी फोर्स मिलिटरी फोर्स यांच्या सोबत लढताना एका हातामध्ये तिरंगा एका हातामध्ये संविधान घेऊन आम्ही लढतो, तुम्ही डरतो काय? आणि पोलिसांच्या सोबत आरपीएफ जीआरपी सर्वांसोबत त्या ठिकाणी मैदान न सोडून जाता आम्ही मैदानामध्ये लढतो, तुम्ही काय लढतात? तुम्ही या ठिकाणी मोठमोठ्या गप्पा करतात, पक्ष बदलणारे पक्षांतर करणारे, कधी या पक्षात कधी त्या पक्षात स्वार्थासाठी पदासाठी छोट्या छोट्या गोष्टीसाठी तुम्ही तडजोडी करणारे, लोकसभेत वेगळी भूमिका घेणारे, विधानसभेत वेगळी भूमिका घेणारे, प्रत्येक नगरपालिकेत वेगळी भूमिका घेणारे, तुम्ही लोक जे आम्हाला शिकवतील का आंदोलन कसं करायचं? राहुल गांधींनी केलं, एवढं मोठी अटक झाली, एवढं मोठं आंदोलन केलं का स्वार्थासाठी होतं? हे झोपडपट्टी बचावसाठी आम्ही रेल रोको आंदोलन केली, मोठे मोठे मोर्चे केले, आजही कोर्टामध्ये तारखेवर आम्ही जातो। तुमची फाटते आंदोलन करायला, अधिकाऱ्यांसोबत लढायला, आम्ही बिंदास लढतो आणि तुम्ही आंदोलन सारखं पवित्र क्षेत्राला बदनाम करता। तुमच्यात हिंमत नाहीये, नुसता बसतात, फुकटाचं खातात, कोणीतरी आजी माझी आमदार देतात आणि त्यांच्या पैशाच्या बळावरती फुकटाच्या पत्रकार परिषदा घेतात। या लोकांना जनतेच्या प्रश्नासंदर्भात काही घेणं देणं नाहीये, तोडपाच नुसती तोडपाणी लोक आहे। नगरपालिकेच्या निवडणुका आल्या, विधानसभेच्या निवडणुका आल्या, लोकसभेच्या निवडणुका आल्या, मागेही
त्यावेळेस तुम्ही पाहिलं असेल नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये स्थानिक उमेदवाराच्या विरुद्ध घर मिळालं की विधानसभा नगरपालिकेची निवडणूक लढवली, घर घेतलं, त्या बदल्यामध्ये आम्ही तर घर विकून नगरपालिकेच्या निवडणुका लढवल्या. आमचे फॅन असे आहेत, आमच्यावर प्रेम करणारे समर्थक असे आहेत की आम्हाला माहिती नसतं ते लोक कसली व्हिडिओ बनवतात. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही टोल नाक्यावरती या ठिकाणी जातो, कुठे आम्हाला या ठिकाणी टोल भरावा लागत नाही, कारण आमच्या जन आंदोलनाचा एक आदर आहे, रिस्पेक्ट आहे. त्याच्यामुळे आम्ही कुठे टोलवरती या ठिकाणी जे आम्हाला टोल भरावा लागत नाही. आणि काही लोक जर आमच्या नावाने जर व्हिडिओ बनवत असतील तर त्या बाबतीत जे आहे ते त्यांचं प्रेम आहे, त्याच्याशी आमचा संबंध नसतो. या सगळ्या ज्या काही गोष्टी आहे या सगळ्या समजून घेतल्या पाहिजे या चमचे दला हस्तकांनी. आणि टीका करताना तुमचा बाप जर असेल तर तुमच्या बापासोबत मी लढू शकतो. चमचे दलाल हस्तकांशी मी काय लढणार? त्यांची अवकात आहे का? त्यांची लायकी आहे का? मी नवनीत राणाच्या विरुद्ध, रवी राणाच्या विरुद्ध लढतो. आमदार आपले कोण ते आमदार संजय गायकवाड, त्याच्या विरुद्ध छत्रपती तलवार मोर्चा काढतो. आमदार संजय सावकारे मंत्री, माजी आमदार संतोष चौधरी, एकनाथराव खडसेवरती जाहीर टीका करतो. मोठमोठ्या नेत्यांवरती टीका लढणारा मी व्यक्ती आहे, मी कोणाला घाबरतो का? अरे बराबरी की बात होनी चाहिए यार, कोई बराबरी वाला आ जाओ सामने, तो उसके साथ में तुम्हारे बाप को बुलाओ, फिर उत्तर दूंगा. अरे ये चिल्लर लोकांना मी उत्तर देत नाही. सर्वांना विनंती आहे की 15 ऑगस्टच्या रेल रोको आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने, एका हातामध्ये तिरंगा एका हातामध्ये संविधान घेऊन हजारोंच्या संख्येमध्ये चलो दादर. दुपारी 2 वाजता 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी पोलिसांनी दादरच्या आम्हाला नोटिसा दिल्या आंदोलन करताना. दादरच्या मुंबईला जाऊन बघा, जरा हलवून बघा महाराष्ट्रात. हे आम्ही महाराष्ट्र आणि देश हलवण्याचं नेतृत्व करतो, एवढी मोठी ताकद शक्ती आमच्यात आहे. आम्ही लाचारी गुलामी करणारे लोक नाही, हम लड़ने वाले लोग हैं और स्वाभिमान से लड़ने वाले लोग हैं. धन्यवाद. जय तिरंगा, जय संविधान, जय भीम, जय संविधान.